गरगरीत काका बोका. अरे वा, मी बी गरगरीत. आज लई चवदार जेवण होतं नाही. हाय. बस बस मातू बस. लाडू ये फेऱ्या मारू ये. जेवलं फेऱ्या मारायच्या असत्या. का राणा कसं काय होतं तुझं जेवण? जातंय ना? हा मामांजी बडीशेप. वा हे घे लाडू. काय तू उगाच गाठागाठला घाबरत होता. काय सवय झाली की तुला काय वाटणार नाही. पण झणझणीत खाणाऱ्याला असं अचानक सप्पाक सप्पाक खायला लावणं म्हणजे जरा काय जरा नाही. म्हणजे एखाद्याला गरम गरम पाण्याने आंघोळ करायची सवय असेल आणि अचानक सांगितलं आता गार पाण्यानेच कर तर तो माणूस आजारीच पडेल का नाही. तसं राणा भाऊजींचं होऊ नये म्हणून म्हणलं. राणा भाऊजी हे बडीशोप घ्या. चालत्या ना डाएटला. घ्या बाई अजून घ्या थोडी घ्या अजून. काय राणा तू आजारी पडशील होय? हा हा काय राणा तिकडे लक्ष कुठे आहे तुझं? आज लई सायकल चालवली आहे त्यामुळे काय सुधारणा झालंय तुला. जा जाऊन झोप. नाही बा ते झोपतो मी. तुम्ही जाऊन झोपा की. ते कसं आहे जरा इकडे बसतो मोकळ्या वाराला जरा बरं वाटते. हा तुम्ही झोपा जाऊन. चला बा माझ्या खोलीत मस्त वार येते बघा. जाऊन झोपतो. हे लाडू लवकर झोप. हा ठीक आहे. राणा जास्त जागत बसू नको. लवकर जाऊन झोप. काय होय बा तुम्ही झोपा जा. मी झोपतो लगेच तुम्ही झोपा. जेवण झालं काय? आजच लवकर जेवायचं होतं ते ना. मग आता जाऊन झोपा की. उद्याचं काम सांगणार गोदा का? अच्छा गोदाकाना अंजलीबाई अजून आवरावरी करायला त्यांना लई टाइम जाणार. तुम्ही जाऊन झोपा. जाऊ झोपा. चल लाडू. बघा अंजलीबाई बी आल्या. गोदाकाला अजून टाइम होणार. तुम्ही जाऊ झोपा. आराम करा. काम काय होत असतील हो. झोपा तुम्ही. जावा. बोलवत राणादा चल झोपाला. तू जा मी आलो जा. मला तो पटणार कोण? तू जा मी आलो जा. नाही चल तू. तू जा. हा मी येतो लगेच. हो त्याला घेऊन जा. काय चाललंय का तुमचं? सगळ्यांना असं झोपायला कशाला घालवताय? अहो तुम्हीच म्हणता ना व की लवकर झोपावा ना लवकर उठावा. जा झोपा. फोन वाजतोय तुमचा. ते कंपनीवाल्यांचं असेल. एवढं काय नाही. तुम्ही जाऊन झोपा निवांत. जावा. हो बघा तरी आधी. अहो सांगते ना कंपनीवाल्यांचं असेल. जावा. बघा म्हणते ना. काम असेल कोणाचं तरी. बघा म्हणलं ना कंपनीवाल्यांचं असेल. तुम्ही जाऊन निवांत झोपा. जावा. चल लाडू. अरे तो पटणार कोण? मी तो पटते. नाही तू नुसतं हात फिरवतीस डोक्यावरनं. राणाला पाहिजे. राणादा तू चल. अरे तू जा मी आलो लगेच. जा. हो घेऊन जाऊ. जा. लाडू ते म्हणतात ना नंतर येतील म्हणून. मग चल आपण जाऊन झोपूया. ते येतील नंतर. जाऊ. चला. राणा अरे कुठं चाललायस? ते कुठं आहे दरवाजा लावत होतो. बरोबर नीट लाव आणि तू जाऊन झोप. तुम्ही झोप की लवकर. कसं आहे अंजलीबाई म्हणल्यात लवकर झोपावं आणि लवकर उठावं. जा. अरे पर त्यो महादू कुठं गेला? त्याला काम सांगायची आहेत ना उद्याची. माधू लई कटा आला होता म्हणलं जाऊन झोपा. जा तू झोप. मी झोपतो जाऊन. बरोबर जा तू बी जाऊन झोप. हा
इकडं ए तुला काय अक्कल बक्कल आहे का नाही? तुला बारका मिस कॉल द्यायला सांगितलं होतं ना हो? एवढा मोठा मिस कॉल कशाला दिलास? अरे बारका मिस कॉल तुला कळतोय म्हणून मी दिला मोठा मिस कॉल. नाहीतर मला रात्रभर इथे पावसात उभा केला असतेस. टाळक्याच्या अंजलीबाईंसमोर ठणाना फोन वाजवता. अरे मग कट करायचा की फोन. मिस कॉल म्हणजे काय कळत नाही वय? असू दे, तू लय शहाणायस माहिती आहे मला. ग बस. ते सोड. ते लोडनं माझ्या गळ्यात बांधले त्याचं काय करायचं ते सांग. राणा ते लोडनं मी सोडवतो की, तू फिकीर मत कर. बरकत है तो डरना क्या? हा चल काय? चल चल. थांबा. हार राणा किती घाण केली सायकल. काय मर्दा वापरतोस बघ. काय चाललंय? चोरी? नाही नाही वहिनी, अहो नाही चोरी नाही. मग ठेवा ती सायकल इथेच. अहो काय चाललंय हे सगळं? तुम्हाला काही कळतंय का? अहो नाही माझी ते ते काही सांगू नका, सगळं माहितीये मला. भाऊजी तुम्ही सायकल इथेच ठेवून जा. वय वय ठेवते की इथंच. राणा मी येतो. अरे बरकत काय चाललंय तुमचं? अशा गोष्टी प्लीज करू नका. सायकलला पर्याय नाहीये हे लक्षात ठेवा. अहो अहो ऐका तर. अहो तुम्ही समजते तसं काय नाही. अहो अंजलीबाई अहो अहो ऐका तर. पाऊ राणादा. अहो अंजलीबाई माझं एकडं ऐकून तर घ्या. हा मी आणि बरकत का आम्ही चोरी करत नव्हतो. ते बरकतला कामासाठी सायकल पाहिजे होती म्हणून त्याला म्हणलं की घेऊन जा सायकल. अच्छा, मग बरकत भाऊजींची सायकल कुठे? ती भा ते पंक्चर झाली ना बघ. आणि रातच्या टायमाला कोण सायकलवाला बी उघडा नसतोय म्हणून त्याला म्हणलं सायकल घेऊन जा. अहो त्या बिचाऱ्याला मळ्यातनं गावामध्ये कसं चालत यायला लागते हो. हो ना, ते एक बिचारे आणि तुम्ही 10 बिचारे. तुमची सगळी नाटकं माहिती आहेत मला. तुम्हाला ती सायकल नकोय. मला दे की मग मी शाळेला जातो. अरे घे की लाडू घे. अहो बिचारा लाडू बी कसं शाळेत चालत जातोय ना हो. त्याला सायकलने जाऊ दे की. लाडू तू उद्यापासून मोठी सायकल घेऊन जा काय. हा हा चालतंय. काय चालतंय? आणि तुझ्याकडे एक सायकल आहे ना, मग दुसरी कशाला पाहिजे तुला? झोप तू चल. आणि उद्यापासून माझ्या बरोबर शाळेत चालतच यायचंय, कळलं? आणि तुम्ही उद्या जर सायकल कुठे गेली ना तर बघाच. अहो तू सरळ सरळ मला धमकी द्यायलाय. हो देते, पण सायकल कुठेही जाणार नाही, कळलं? जा, जाऊन झोपा आता. राणादा झोप की मला शाळेला जायचंय. मग तू झोप की. इकडे मला झोप लागणं झालंय. मी आणि माऊ झोपतो काय तुला? काय गरज नाही मला तुझी बी आणि तुझ्या मावची. मग झोपा की. झोपतो की. तुमच्या मत समजे बोलायला लागलेत मला. यो लाडू बी बोलायला लागला. त्या मॅडम कमी होत्या. यो छोटू बी बोलायला लागला. राणादा आता झोप. तू पण झोप चल लवकर.
आता उद्या सायकलच चालणार नाही तर मग मी ती चालवायचा सवालच नाही.
राणा आता झोप बिनकर. मांजर डोळे मिटून दूध प्यायलं तरी जगाला दिसायचं ते दिसतच. फारच हुशार झालायत ना तुम्ही. मी पण बघतेच आता. अरे वा, आता सायकल नाही का कसला व्यायाम नाही. राणा मस्त पैकी ताणून द्यायचं काय. झोपा. अहो चला उठा, किती वाजले बघा. अहो उठा, सायकल चालवायला जायचंय ना. अहो चला उठा. उठतो की जातो सायकल चालवायला. अहो बस झालं आता झोपणं. उठा, उशीर होतोय. तुम्हाला एक सांगू काय. काल रातभर मी लई विचार केला. तुम्ही आणि ते मॅडम सांगतायत ते बरोबर आहे. सायकल म्हणजे जगातला बेस्ट व्यायाम बघा. मी दररोज चालवणार, हे 20 किलोमीटर. अरे वा, एका रात्रीत चांगला बदल झालाय तुमच्यात. होणार की. आता तुम्ही एवढं लई भारी समजून सांगता म्हणल्यावर असलं चांगले बदल घडतात माझ्या संगत. हो का? होय. मग आज जरा जास्त वेळ सायकल चालवा. अहो चालवतो की. चालवतो. तुम्ही मनशीला तेवढं चालवतो. छान, असेच शहाण्या बाळासारखे वागा. चला. अंजलीबाई, अहो या की लवकर. आले. हो तुम्हाला सांगतो, खरं तर मी सायकल चालवायला नको म्हणत होतो. आता व्यायाम होतोय म्हणल्यावर काय हरकत नाही. मलाही असंच वाटतं. सायकलिंग करणं केव्हाही चांगलं. तेव्हा आता उत्साहात सायकलिंग करा. करणार की. तुम्ही काय बी काळजी करू नका. पण सायकल चालवायच्या कंडिशन मध्ये नाही, त्याचं काय. चला चला चला, या या. काय झालं?